धुळ्यामधल्या साक्री तालुक्यामधल्या जामखेली धरण ओव्हरफ्लो, सांडव्यातून वाहणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. अहिल्यानगरमधील भंडारदरामध्ये धोकादायक परिसरामध्ये पर्यटनासाठी गर्दी. पावसामुळे परिसरात बंदी असतानाही पर्यटकांची गर्दी. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून खबरदारीच्या सूचना. पुण्यामधील अत्याचार प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. स्प्रेचा वापर झाल्याचे पुरावे नाहीत. तरुणानं मी परत येईन मजकूर लिहिल्याचा दावाही खोटा ठरल्याची पुणे पोलिसांची माहिती. पोलिसांकडून तरुणी आणि आरोपीची समोरासमोर चौकशी. हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजप अमराठींच्या बाजूनं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा. अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भाजपची भूमिका. मनसेच्या आंदोलनाच्या आशिष शेलारांकडून पहलगाम हल्ल्याची तुलना. पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, आता इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून सोपत आहेत. मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य. पहलगामचे दहशतवादी तुमचे कोणी होते का? पळून कसे गेले? ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांचे आशिष शेलार यांना सवाल.